मुंबईतील कचरा गाडीचा सगळ्यात मोठा घोटाळा समोर आलाय। 7,500 कोटींचा घोटाळा होणार होता। संदीप देशपांडे म्हणतात, कंत्राट एका गुजराती माणसाला द्यायचं होतं। आम्ही मुद्दा मांडल्यानंतर कंत्राट स्थगित ठेवलं। मनसे नेते संदीप देशपांडे यांचं कचरा घोटाळ्यावर वक्तव्य आहे। मुळात असं आहे की कचरा उचलण्यात घोटाळा याच्या संदर्भातली पत्रकार परिषद आठवत असेल तर तुम्हाला गेले सातत्याने 2 महिने महाराष्ट्र नवनिर्माण सेना घेते। कुठला तरी एक गुजराती कॉन्ट्रॅक्टर आहे सनी पांडियन नावाचा, त्याला काम देण्यासाठी म्हणून या पद्धतीचे धंदे महानगरपालिका करते। हा स्पष्टपणे आम्ही आरोप केला होता आणि त्या आरोपाचा पुनरुच्चार आम्ही आज पण करतोय। जे 5,000 कोटीचं टेंडर होतं ते 7,500 म्हणजे 2,500 कोटी रुपये वाढवून त्यांना दिलेले आहे। त्या चौकशीची मागणी आम्ही आयुक्तांकडे केलेली आहे। त्यामुळे सध्या टेंडर स्टँड स्टील आहे, अजून त्याचं नवीन टेंडर काढत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।